स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची नियुक्ती। ठाणे जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारीपदी गणेश नाईक, शिंदेंविरुद्ध नाईक संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातून फुंकलं निवडणुकांचं रणशिंग, विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवं राज्य येणार, तयारीला लागा, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवाहन। जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड गावागावात लावा। मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या ठाकरेंचं आवाहन, तर दगाबाज सरकारशी दगाबाजी केली पाहिजे म्हणत हल्ला बोल। उद्धव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडले याचा आनंद, मात्र ते टोमणे मारण्यापलीकडे काही करत नाहीत। मुख्यमंत्र्यांची टीका, तर निवडणुकीच्या तोंडावर उभाटाची नौटंकी भारी म्हणत शिवसेनेचाही टोला। नागपूर अधिवेशनाआधी सरकारी बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च, शेतकऱ्यांना मदत सोडून बंगल्यावर खर्च का, रोहित पवारांचा सवाल। ब्राझिलियन मॉडेलचं हरियाणात 22 ठिकाणी मतदान, अनेक याद्यांमध्ये एकाच फोटोचा शेकडो ठिकाणी वापर, तर हरियाणात चोरीचं सरकार, राहुल गांधींचा भाजपवर सनसनाटी आरोप। राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचं उत्तर, मतदार याद्यांमध्ये फक्त भारतीय नागरिक, हरियाणात काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसला हरवल्याची किरेन रिजिजू यांची टीका। त्रिपुरारी पौर्णिमेचा देशभरात उत्साह, काशीत महाआरती संपन्न, तर देहू आणि दगडूशेठ गणपती मंदिरावर दिव्यांची रोषणाई। गुरु नानक जयंतीच्या निमित्तानं अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात भाविकांची मांदियाळी, फटाक्यांच्या आतिषबाजीनं आसमंत उसळले। आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावरती आहेत। उद्या मनसेची पुण्यात बैठक पार पडणार असून पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजतात राज ठाकरेंनी दौऱ्याला सुरुवात केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिहारच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। 7 आणि 8 नोव्हेंबरला शिंदे बिहार दौऱ्यावरती असून ते बिहार निवडणुकीसाठी एनडीए उमेदवारांच्या प्रचाराकरता सभा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं, विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवं राज्य येणार, 3 डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार असा विश्वास व्यक्त करत स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा फडकणार असं शिंदे म्हणाले। कर्जतमधील शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादीच्या युतीमध्ये सुनील तटकरेच सूत्रधार असल्याचा घणाघात शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी केला। तटकरे महायुती सरकारचा फायदा घेत असून खोटं बोलून त्यांनी घराणेशाही वाचवली असा आरोप महेंद्र दळवींनी केला। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज झालेत। पुढील 3 दिवसात निवडणुकीबाबत चर्चा होईल असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं। मंगळवारी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार असून महायुतीबाबत चर्चा होणार असल्याची माहितीही तटकरेंनी दिली। बीड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली। पंकजा मुंडेंची बीड जिल्हा निवडणूक प्रभारी, तर सुरेश धस यांची बीड जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। यावेळी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री भरणेंना एकला चलो रेची भूमिका घेण्याचा आग्रह केला। मात्र महायुतीचे 3 नेते जे ठरवतील त्यानुसार निवडणुका लढवायच्या आहेत असं मंत्री दत्तात्रय भरणेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं। सिंधुदुर्गमध्ये स्वबळावर निवडणूक व्हावी असं विधान नितेश राणेंनी केलं। नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे आता नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा सामना रंगणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राजीनामा दिला। राजेश सावंत यांची मुलगी शिवानी सावंत माने शिवसेना उभाटा पक्षात आहेत। शिवानी माने नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत आणि त्यामुळे राजेश सावंतांनी भाजपच्या पदाचा राजीनामा दिला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत चिपळूणमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। प्रशांत यादव यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला।
जळगावमधील पाचोरा भडगाव नगरपालिकेसाठी भाजपने रणशिंग फुंकले। शिंदेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यानंतर भाजपने भव्य परिवर्तन मेळावा घेतला आणि त्यामुळे निवडणुकीआधीच महायुतीतील पक्ष आमनेसामने आल्यानं राजकारण रंगण्याची शक्यता। वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी आगामी काही दिवसात निवडणूक होणार आहे। जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे, तर अनुसूचित जातींसाठी 11, अनुसूचित जमातींकरिता 4 मागास प्रवर्गासाठी 14 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 23 जागा राखीव असणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही एका विचाराचं सरकार हवं असल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलंय, तर नागरिकांच्या समस्या समजून उपाय शोधण्याचं आवाहन पदाधिकाऱ्यांना करण्यात आलं। एक ब्रेकिंग न्यूज। वर्ध्यात अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। BCAच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली आहे। मित्रानेच गळा दाबून तिची हत्या केलेली आहे। वर्ध्यात हा प्रकार घडलेला आहे। ही मुलगी जी होती ती BCAच्या प्रथम वर्षात शिकत होती आणि या विद्यार्थिनीची तिच्या मित्रानेच गळा दाबून हत्या केली आहे। राज्यातील दुर्गम भागातही आता इंटरनेट सेवा पोहोचणार आहे। स्टारलिंक आणि सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा करार झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार पार पडला, त्यामुळे आता उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचविण्याचा मार्ग मोकळा झाला। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदनेला पोलीस उपनिरीक्षक पदावरून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले। आरोपी PSI गोपाळ बदनेचं आधी निलंबन करण्यात आलं होतं, आता त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं। गोपाळ बदनेला बडतर्फ करण्याचे आदेश दिल्यानंतर पीडित डॉक्टरच्या भावाने प्रतिक्रिया दिली। ही न्यायाची पहिली तयारी आहे। इतर आरोपींवरही कारवाई व्हावी अशी मागणी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी केली। फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणाच्या कुटुंबियांनी जरांगेंची भेट घेतली। डॉक्टर महिलेच्या मृत्यूबाबत यावेळी चर्चा करण्यात आलेली आहे। दरम्यान सखोल तपास करण्याची मागणी कुटुंबाने केली। पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये जैन मंदिर बाधित होत असल्याचं समोर आलंय। जैन मंदिर वाचवण्यासाठी जैन समाज आक्रमक झालाय। जैन मंदिराला धक्का न लागू देण्याची भूमिका जैन समाजाने घेतली। याबाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात येणार आहे। मेळघाट मतदारसंघाचे भाजप आमदार केवलराम काळेंची नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली। आमदार काळे चौथ्यांदा संचालक झालेत। आदिवासी शेतकऱ्यांकडून आमदार काळेंचं अभिनंदन करण्यात आलं। महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं भूमिपूजन पार पडलं। या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते। दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवईंचा कार्यकाळ 23 नोव्हेंबरला संपणार असल्यानं त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला। देशाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते भूमिपूजन झालं। वांद्रे परिसरात मुंबई हायकोर्टाची नवी इमारत उभी राहणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र धंगेकरांची भेट घेतली। यावेळी कार्यकर्त्यांनी अहिल्यानगरमधील जैन समाजाच्या जागेचा विषय धंगेकरांना समजून सांगितला। दरम्यान उद्या रवींद्र धंगेकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते धर्मदाय आयुक्त